नमस्कार मंडळी, मी रेखा. स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये. तर मी तुम्हाला आज खमंग अशी थालीपीठाची भाजणी कशी तयार करायची ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया आपण. तर कढई गरम करून घेऊया. माझ्याकडे ही जाड कढई आहे. जरा धान्य भाजायला कशी जाड कढई लागते, त्याच्यामुळे मी ही कढई घेतलेली आहे. तर इथे मी ज्वारी घेतलेली आहे, बाजरी घेतलेली आहे. ज्वारीचं आणि बाजरीचं प्रमाण थोडंसं जास्तच पाहिजे. तर इथे मी सफेद उडीद घेतलेला आहे. इथे मी काळा उडीद घेतलेला आहे सालवालं. इथे मी नाचणी घेतलेली आहे, साधारण ती 50 ग्रॅम आहे. राजमा घेतलेला आहे, मका घेतलेला आहे, चणे घेतलेले आहे, मसूर घेतलेले, अख्खा मसूर आहे, मटकी घेतलेले आहे. हे वाल आहे, पावट्याचे जे दाणे असतात ना ते आहे. सालवाले मी मूग घेतलेले आहे हिरवे. आणि याच्यासाठी लागणार आहे अजून धने, जिरं, थोडीशी मिरी आणि थोडासा ओवा. तर आपण भाजणी थोडस जाड कढईमध्ये भाजून घेऊया. याला पहिले मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे पूर्ण धान्य. हे मी कडधान्य पुसून घेतलेले आहे सगळे. आणि हे धान्य जे आहे दोन, ते पण मी पुसून घेतलेले आहे. याच्यामध्ये मी गहू नाही घेतलेले आणि तांदूळ पण नाही घेतलेले. मी एवढं साहित्य तुम्हाला भाजून दाखवते. तर इथे मी बाजरी टाकलेली आहे भाजायला. पहिले मी धान्य भाजून घेणार आणि नंतर ते सगळे छोटे साहित्य आहे ते कडधान्य ते भाजून घेणार. आणि गॅस कमीच ठेवायचा, फास्ट नाही करायचा. छान असं याला मंद आचेवरच भाजून द्यायचं. नाही तर भाजणी चांगली भाजत नाही. भाजायला थोडा वेळ लागतो, कारण भाजतो ना आपण. भाजणी जर खरपूस भाजली गेली नाही तर थालीपीठ चांगले लागत नाही. बाजरी भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊ. काढून घ्या. ज्वारी घाला. ज्वारी पण अशीच भाजून घेऊया. तर अशी खरपूस अशी ज्वारी पण भाजलेली आहे. आपण काढून घेऊया ज्वारी पण. सगळं मिक्स करायचं आहे. आता मी इथे डाळी मिक्स भाजणार आहे. काळा उडीद, सफेद डाळ, जशी मुगाची सालवाली डाळ. इथे मी मटकी पण घेतलेली आहे, मटकी. हे सगळं एकत्र भाजून घेणार आहे छान. सालालेच कडधान्य वापरायचे, खूप असतात आणि मुलांसाठी खूप चांगले असतात खायला. थंडीमध्ये खूप खाल्ले जातात थालीपीठ. हे थंडीमध्ये खाणारच आहे. छान घेऊ.
तर भाजणी अशी डाळी अशा खूप छान भाजलेल्या आहेत. खरपूस असा त्याचा सुवास येतोय. तर आपण या डाळी काढून घेऊ. यामध्ये घालू आपण वाल, राजमा, चणे, मक्का, मसूर. छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. जास्त वेळ भाजलेला पाहिजे छान. तुम्ही 1 ते 2 महिने ठेवू शकता, खराब होत नाही. फक्त हिला भाजायचं चांगलं. हा मिनिटं 10 ते 12 मिनिट भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण नाचणी घालूया. नाचणी भाजत आल्यावरच घालायची पूर्णपणे, कारण जास्त भाजायची गरज नाही. फक्त 2 मिनिटं भाजून घेऊ आपण. पण छान भाजून घेऊ. आपण जिरा आणि छान आपल्याला पण घ्या. भाजून द्यायला आहे. बारीक भाजायला बसतोय. सुगंध येतोय. त्याची भाजी तयार करून चक्की पिंड तुम्हाला थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवेल.